नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ व्हॅल्यू अँड रिटर्न, मॅनेजमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल, एस्टिमेशन अँड फायनान्सिंग, मॅनेजमेंट ऑफ कॅश, रिसिवेबल, इन्व्हेंटरी अँड करंट लायबिलिटी या सगळ्या गोष्टी एकाच सेशनमध्ये. कारण की याच्यामध्ये कसं आहे, कशामुळे एकाच सेशनमध्ये मी घेत आहे, कारण की याच्यामध्ये फारसं असं सारखं नाही. जिथं जिथं काही क्वेश्चन बनवू शकते तिथं तिथं मी फक्त तेवढं लक्षात काय ठेवायचं तुम्ही तेवढं सांगतो. बाकी असं क्वेश्चन बनण्यासारखं काही वाटत नाही. याच्यामध्ये आलाय तरी आपल्याला सहज तो टॅकल होईल. आता बघा, कन्सेप्ट ऑफ व्हॅल्यू अँड रिटर्न. व्हॅल्यू आणि रिटर्नचा काय कन्सेप्ट आहे बघू. व्हॅल्यू मीन्स द वर्थ ऑफ अन ॲसेट, इन्व्हेस्टमेंट ऑर कंपनी इन टर्म्स ऑफ मनी. आता त्याच्यापेक्षा हे एवढं लक्षात ठेवा, व्हॅल्यू व्हॉट इज समथिंग इज वर्थ टुडे, म्हणजे आजच्या दिवसात काय महत्वाचं आहे किंवा काय किमती आहे त्याला आपण व्हॅल्यू असं म्हणू शकतो. इन फायनान्स मॅनेजमेंट द व्हॅल्यू ऑफ ए फर्म डिपेंड्स ऑन द फ्युचर कॅश फ्लो. नंतर मोर फ्युचर प्रॉफिट मीन्स मोर कंपनी व्हॅल्यू. नंतर सगळ्यात महत्त्वाचं, व्हॅल्यू इज कॅल्क्युलेटेड युझिंग प्रेझेंट व्हॅल्यू कॉन्सेप्ट. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला की व्हॅल्यू इज कॅल्क्युलेटेड बेस्ड ऑन द प्रेझेंट व्हॅल्यू कन्सेप्ट. नंतर बघा, रिटर्न कशाला म्हणायचं. रिटर्न मीन्स प्रॉफिट अर्न फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट. जे जे काही आपण याच्या व्हॅल्यूमध्ये काय केली की आपण इन्व्हेस्टमेंट केली होती. आता रिटर्नमध्ये कसं असते की प्रॉफिट अर्न फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट. फॉर एक साधं मी डेली लाईफचं एक्झाम्पल घेतलं. यू स्पेंड 50,000 रुपये ऑन द कोर्स, यू गेट द जॉब सॅलरी ऑफ 20,000 रुपये पर मंथ. ते म्हणजे काय झालं, रिटर्न. कारण की आपण रिटर्नमध्ये काय लिहिलं तर बघा, प्रॉफिट अर्न फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट किती केले होते, 50,000 रुपये तुम्ही कोर्ससाठी इन्व्हेस्ट केले होते. प्रॉफिट आता दर महिन्याला तुम्ही किती 20,000 रुपये घेता, म्हणजे ते किती काय झालं, तुमचा रिटर्न झाला. आता गुड नॉलेज फॉर द लाईफ म्हणजेच ती काय झाली, त्याची व्हॅल्यू झाली. व्हॅल्यू आपण बघा याच्यामध्ये अगोदरल्या स्लाइडमध्ये मी सांगितलं व्हॅल्यू कशाला म्हटलं होतं आपण. तर काय लिहिलं आपण, व्हॅल्यू म्हणजेच काय की, आता बघा, द व्हॅल्यू मीन्स द वर्थ ऑफ द ॲसेट, इन्व्हेस्टमेंट ऑर कंपनी इन टर्म्स ऑफ मनी. आता बघा याच्यामध्ये आपण जे काही लिहिलं तर काय झालं की इथं आपले जे गुड नॉलेज फॉर द लाईफ म्हणजे प्रेझेंट वर्थच आहे ना ती, तर ती आपण व्हॅल्यू कन्सिडर केली. थोडंसं मी याला क्लिअर करतो म्हणजे कळेल ते जरा. हां. नंतर बघा, व्हॅल्यू युजफुलनेस ऑर वर्थ, त्याला व्हॅल्यू म्हणलं. रिटर्न म्हणजे प्रॉफिट अर्न. आता इथं प्रॉफिट अर्न किती 20,000 रुपये तुम्ही दर महिन्याला ते प्रॉफिट अर्न करत आहात, तर त्याला रिटर्न म्हटलं. व्हॅल्यू म्हणजे काय लिहिलं आपण की युजफुलनेस ऑर द वर्थ. आता युजफुलनेस, गुड नॉलेज फॉर द लाईफ, हे युजफुलनेसच झालं ना, किंवा किंमतच झाली किंवा वर्थ झाली, म्हणून त्याला आपण व्हॅल्यू असं म्हटलं. आता याच्यामध्ये असं काही पाठ करण्यासारखं एक्झाममध्ये येण्यासारखं इथं तरी मला कुठं वाटत नाही. पुढे बघू काय असेल तर. हां, जिथं-जिथं एक्झाममध्ये क्वेश्चन बनू शकते तेवढं मी तुम्हाला लक्षात ठेवाय कुठं कॉन्सन्ट्रेट करायचं तेवढं सांगतो. बाकी असं काही फारसं याच्यामध्ये नाही. आता बघा, मॅनेजमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल. मॅनेजमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल मीन्स प्लॅनिंग, कंट्रोलिंग करंट ॲसेट अँड करंट लायबिलिटीज टू रन डेली बिझनेस स्मूथली. आता बघा, वर्किंग कॅपिटल कशाला म्हणायचं की मनी निडेड फॉर डेली बिझनेस वर्क. दररोजच्या काय बिझनेसच्या वर्कसाठी जो काही मनी लागते त्याला आपण म्हणतो वर्किंग कॅपिटल. आता वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी. त्याला मी असं CAL लक्षात काल लक्षात ठेवत असतो. म्हणजे आता इथंच बनला तर क्वेश्चन बनते की वर्किंग कॅपिटल, हे साधा वन लाईनर प्रश्न येईल की वर्किंग कॅपिटल मीन्स, मग आपल्याला 2-3 गोष्टी देतील इथं काहीतरी. करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटीज, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. बाकी काही लक्षात ठेवायचं गरज नाही, तर तिथंच बनला तर क्वेश्चन बनू शकते. आपण ट्रिक सुद्धा लक्षात ठेवले. CAL, सी म्हणजे काय, हे वर्किंग कॅपिटलचा सी घेतला मी. ए म्हणजे काय, तर करंट ॲसेटचा ए घेतला मी. आणि एल म्हणजे काय, करंट लायबिलिटीचा एल घेतला मी. आता करंट ॲसेट कशाला म्हणतात, मनी ऑर द थिंग दॅट विल बी बिकम कॅश विदिन 1 इयर. आणि डेप्ट म्हणजे काय किंवा करंट लायबिलिटी म्हणजेच काय, डेप्ट टू बी पेड विदिन 1 इयर. आता बघा, तेवढं जर कळत नसेल तर व्हॉट बिझनेस हॅज, त्याला आपण करंट ॲसेट म्हणतात. आणि व्हॉट बिझनेस वोज म्हणजे बिझनेसला मॅनला काय द्यावं लागतं ते त्याला लायबिलिटी. लायबिलिटीज म्हणजे काय, देणे किंवा एखाद्या गोष्टी त्याला देणे, लायबिलिटीज आपण म्हणतो. करंट ॲसेट म्हणजे काय, मनी ऑर द थिंग दॅट विल बिकम अ कॅश विदिन द 1 इयर. अँड करंट लायबिलिटीज म्हणजे काय, डेप्ट टू बी पेड विदिन 1 इयर. म्हणजे हे काय, हे द्यावं लागते. आणि हे म्हणजे काय,
व्हॉट बिझनेस ॲज बिझनेसमॅनकडे काय आहे सध्याचा त्याला आपण म्हणलेलं आहे करंट ॲसेट. आता कॉमन एक्झाम्पल ऑफ करंट ॲसेट बघा, कॅश असेल, मनी इन द हँड ऑर कॅश बॉक्स, बँक बॅलन्स असेल ते पण झालं. नंतर इन्व्हेंटरी म्हणजे काय, गुड्स केप्ट फॉर द सेल, राईस, क्लोथ, मोबाईल्स या सगळ्या वस्तूच आहेत ना, ते सेलसाठी ठेवलेल्या आहे आणि त्याला आपण करंट ॲसेट म्हणतो. नंतर कॉमन एक्झाम्पल ऑफ करंट लायबिलिटीज, शॉर्ट टर्म बँक लोन म्हणजे लोन टू बी पेड विदिन 1 इयर. नंतर सॅलरी पेबल म्हणजे सॅलरी द्यावं लागेल ना, म्हणजे फेअर वर्कर्स सॅलरी नॉट एट पेड, त्याला आपल्याला एका वर्षाच्या आत द्यावं लागेल किंवा दर महिन्याला देतो आपण. शॉप रेंट हे पण दर महिन्याला, जो इलेक्ट्रिसिटी वॉटर बिल दर महिन्याला देतो. हे सगळे कशाचे करंट लायबिलिटीज मध्ये झालेले आहे. नंतरचं आता बघा, आपण फक्त एकच फॉर्म्युला इथपर्यंत लक्षात ठेवला, की त्याला काय म्हणतात कॅपिटल मॅनेजमेंट किंवा हे CAL वाला आपण एवढाच लक्षात ठेवला आहे. एकदा थोडंसं रिवाइज करतो मी. वर्किंग कॅपिटल म्हणजे हे एवढाच आपण CAL वाला वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटीज, एवढंच आपल्याला आतापर्यंत लक्षात ठेवायचं. बाकी याच्यात काही प्रश्न बनेल असं वाटत नाही, आला तरी आपल्याला ते सहज टॅकल होईल. नंतर बघा, इस्टिमेशन ऑफ वर्किंग कॅपिटल. इस्टिमेशन म्हणजे काय, एक अंदाज. आपण अंदाज कशाला म्हणतो बघा, कॅल्क्युलेटिंग हाऊ मच मनी इज रिक्वायर्ड, म्हणजे एक अंदाज आपण ज्याला म्हणतो ना, की म्हणजे बाबा किती पैसा लागू शकते ते कॅल्क्युलेट करून त्याला आपण एस्टिमेशन असं म्हणतो. बिझनेस एस्टिमेशन, रॉ मटेरियल कॉस्ट असेल, सॅलरी असेल, इलेक्ट्रिसिटीचे आणि डेली एक्सपेन्सेस, हे सगळं एक अंदाजाचा घ्यायचा. फॉर एक्झाम्पल, बेकरी नीड्स मंथली फ्लोअर, समजा पीठ ज्याला 20,000चा लागत असेल, सॅलरी 15,000 द्यावं लागत असेल ज्या बेकरी मिलमध्ये जे वर्कर असतील, आणि जर मिल्क 10,000 लागत असेल तर एस्टिमेटेड वर्किंग कॅपिटल किती होईल, सगळ्यांची ॲडिशन म्हणजे किती झाले, 45,000. आता याच्यात काही येण्यासारखं काही नाही एक्झाममध्ये. आता एस्टिमेशन म्हणजे सरळ आपल्याला कळते, कॅल्क्युलेटिंग हाऊ मच मनी इज रिक्वायर्ड, त्याचा एक अंदाज घ्यायचा. एस्टिमेशन म्हणजे एक अंदाज घ्यायचा की किती मनी लागते. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं की बेकरी नीड्स मंथली, म्हणजे एक बेकरीचं प्रॉडक्ट आहे, त्याचा मंथली खर्च किती येतो त्याला आपण म्हणतो एस्टिमेटेड वर्किंग कॅपिटल. नंतर फायनान्स. आता बघा इथं काय, फायनान्सिंग वर्किंग कॅपिटल. आता फायनान्सिंग म्हणजे काय, अरेंजिंग मनी सोर्सेस, कसे सोर्सेस घेतलेले, ओनर्स कॅपिटल, बँक शॉर्ट लर्म, ओव्हरड्राफ्ट, ट्रेड क्रेडिट, बाय नाव अँड पे लॅटर, हे सगळं अरेंजिंग मनी, मनी अरेंज करण्याचे हेच आहेत ना सगळे मार्ग, सोर्सेस आहेत. तर त्याला म्हणजे याच्यात पण असं काही लक्षात ठेवण्यासारखं किंवा एक्झाम मध्ये काही विचारण्यासारखं काही नाही. जिथं जिथं विचारू शकते तिथं तिथं फक्त तेवढंच लक्षात ठेवायचं, बाकी असं काही दिसत नाही याच्यामध्ये काही क्वेश्चन फॉर्म होईल. नंतर मॅनेजमेंट ऑफ कॅश. आता बघा, मेंटेनिंग इनफ कॅश टू पे द बिल्स. गोल्स काय असते की अवॉइड शॉर्टेज आणि अवॉइड इडल कॅश, म्हणजे उगेच मॅनेजमेंट कसं चाललंय, उगाच रिकामे पैसे पडून गेले त्याचा काही उपयोग होणार नाही. इडल म्हणजे काय, रिकामेच पैसे, खाली पिली पैसे पडून असणे किंवा आपल्या जवळ असणे. तर आणि एक तर अवॉइड शॉर्टेज म्हणजे शॉर्टेजही नसला पाहिजे, खाली पिली पडून सुद्धा नसले पाहिजे, तर त्याला मॅनेजमेंट आपण म्हणतो. मेंटेनिंग इनफ कॅश टू पे द बिल्स, जे काही सगळे जे काही बिल्स असतील, काही गोष्टी तेवढा इनफ कॅश ठेवला असला पाहिजे, तर त्याला आपण मॅनेजमेंट ऑफ कॅश म्हणतो. याच्यामध्ये काही येण्यासारखं नाही. नंतरचा मॅनेजमेंट ऑफ रिसिवेबल मीन. आता बघा, कंट्रोलिंग अँड कलेक्टिंग कस्टमर पेमेंट प्रॉपरली अँड ऑन टाइम. बघा आता गोल काय, गेट मोर मनी क्विकली, अवॉइड बॅड डेब्ट्स आणि मेंटेन इनफ कॅश. आता बघा, फॉर एक्झाम्पल सिम्पल डेली लाईफ एक्झाम्पल घेतलं, अ ग्रोसरी शॉप हॅज अ गुड्स ऑन क्रेडिट टू द कस्टमर. फॉर एक्झाम्पल कस्टमरला ओज म्हणजे काय, देणे. कस्टमर देईल किती, रिसिवेबल 2,000 आहे. इफ द कस्टमर पेज क्विकली तर गुड म्हणायचं. इफ द नॉट शॉप हॅज नो कॅश, सो शॉपकीपर मस्ट मॅनेज रिसिवेबल, म्हणजे बाबा त्या एखाद्या कस्टमरनं त्याचे पैसे जे काय बाकी बॅलन्स ते वेळेवर दिलं असले पाहिजे. आता ह्याच्यात पण काय असं काय, काय लॉजिक नाही, काय फार समजून घेण्यासारखं काय नाही, सरळ सरळ साध्या साध्या गोष्टी आहेत. इथे काही लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. थोडं क्लिअर करतो याला. मॅनेजमेंट ऑफ इन्व्हेंटरी. Management of inventory means controlling stock properly so business has enough good without waste. For example, inventory म्हणजे काय, stock of the goods or material kept for the sale or production. For example, प्रॉपर मॅनेजमेंट कशाला म्हणायचं की नॉट टू मच स्टॉक आणि नॉट टू लिटल स्टॉक, म्हणजे जास्त नसला पाहिजे आणि कमी नसला पाहिजे. जर जास्त टू मच स्टॉक असेल तर वेस्ट जाईल, लय कमी असेल तर सेल्स होणार
टू लिटल म्हणजे उगाच कस्टमर वापस जातील, नो म्हणजे आपण नो सिजन म्हणजे बॅलन्स इज इम्पॉर्टंट. आता इन्व्हेंटरी म्हणजे काय? इन्व्हेंटरी म्हणजे काय? स्टॉक ऑफ द गुड्स ऑर मटेरियल केप फॉर द सेल ऑर प्रोडक्शन, तर त्याला आपण इन्व्हेंटरी म्हणतो. म्हणजे ते असं ठेवलं पाहिजे की ते जास्त नसला पाहिजे, स्टॉक जास्त असेल तर उगाच काहीतरी पडून वेस्ट होईल, आणि लय कमी असला तरी ग्राहक वापस जाईल, म्हणजे त्याच्यामध्ये हे बॅलन्स असलं पाहिजे. आता इथं काही एक्झाममध्ये क्वेश्चन वगैरे आला तर सहज सॉल्व्ह होते, असं म्हणजे येण्यासारखं तर काही नाही त्याच्यामध्ये, कारण की तिथं क्वेश्चन फॉर्म होत नाही. नंतरचं मॅनेजमेंट ऑफ करंट लायबिलिटीज. आता पहिले लायबिलिटीज म्हणजे काय? लायबिलिटीज ऑफ द डेट दॅट द पर्सन ऑर बिझनेस हॅज टू पे टू द अदर्स, म्हणजे दुसऱ्याला जे काही देणं असते त्याला आपण लायबिलिटीज म्हणतो. मॅनेजमेंट ऑफ करंट लायबिलिटी मीन्स प्लॅनिंग कंट्रोलिंग शॉर्ट टर्म डेप्स ऑन सो दे आर पेड ऑन द टाइम विदाउट कॅश प्रॉब्लेम. एक इझी एक्झाम्पल, अ शॉपकीपर मस्ट पे सप्लायर ₹500, इलेक्ट्रिसिटी बिल ₹1000 आणि हेल्पर सॅलरी 3000. मॅनेजिंग व्हेन वी हाऊ टू पे मॅनेजिंग व्हेन अँड हाऊ टू पे दिस, त्यालाच आपण मॅनेजमेंट ऑफ करंट लायबिलिटी. आता हे काय इम्पॉर्टंट असते की मॅनेजमेंट ऑफ करंट लायबिलिटीज बघा. अवॉइड लेट पेमेंट पेनॉल्टी, मेंटेन म्हणजे खूप जर आपण काय केलं की जर दुसऱ्याचं देणं फार लेट झालं तर मग ते काही पेनॉल्टी, कधी कधी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये दंड सुद्धा भरावा लागते. मेंटेन गुड रिप्युटेशन म्हणजे काय ते आपण वेळेवर जर दिलं तर लोक आपल्यावर विश्वास ठेवतील, आपलं एक रिप्युटेशन चांगलं बनते. कीप द गुड रिलेशनशिप विथ सप्लायर, आपण वेळेवर पैसे दिलं सगळ्या गोष्टी केलं त्यांच्यासोबत आपलं रिलेशन म्हणजे पुढच्या वेळेस ते लवकर आपल्याला आपली ऑर्डर घेऊन किंवा वेळेवर टाईमवर देऊ शकतात. अवॉइड कॅश शॉर्टेज म्हणजे कॅश शॉर्टेजचा पण आपल्याला हे होणार नाही प्रॉब्लेम, म्हणून ते सगळ्या गोष्टी करण्यासाठी मॅनेजमेंट ऑफ करंट लायबिलिटीज हे इम्पॉर्टंट आहे. आता बघा, जेवढ्या आपण हे स्लाइड बघितल्या याच्यामध्ये फक्त मला तरी वाटते की कोणतं आलं गेलं क्वेश्चन तर फक्त एक एक मिनिट, हे या फॉर्म्युल्यावर बनला तर बनवू शकते, बाकी काय जनरल गोष्टी आहेत आल्या तर मला तर वाटतं की एवढं काही 7-8 पॉईंट जरी मी या स्लाइडमध्ये घेतले तर त्याच्यामध्ये फारसे इम्पॉर्टंट काही वाटत नाही. आलं तर आपण फक्त एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवला, CAL आला तर इथंच येऊ शकते प्रश्न असं वाटते. आणि दुसऱ्या पॉईंटवर जर आला तर ते सहज टॅकल होते, त्याच्यामध्ये काय फार फॅक्च्युअल डेटा नाही, कुठलं काय मेमोराईज करायचं आहे, सहज आपल्याला गोष्टीवरून किंवा त्या ऑप्शनवरून सहज कट करता येईल. होप करतो की बऱ्याच गोष्टी कळल्या असतील, समजल्या असतील. तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.